हॅलो, मी राणी तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल होणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्यामध्ये काही चेंजेस। तर हे चेंजेस कसे वाटतात तुम्ही नक्कीच मला सांगा, आणि काय चेंजेस करणार आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा, आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर माझ्यामध्ये मी काय चेंजेस करणार आहे म्हणजे माझे केस तुम्ही बघू शकता एवढे आहेत। म्हणजे पहिल्यांदा ना खूप जास्त छोटे होते, पण आता कानपूरचं ना पाणी मला सूट झालंय, म्हणजे नाही का माझ्या केसांना। तर तिकडे गेल्यावर केस वाढतातच, पण इकडे सोलापुरात, पुण्यात किंवा मुंबईमध्ये होते तर तिकडचं पाणी मला बिलकुल पडत नव्हतं। त्याच्यामुळे खूप जास्त केस पण गळत होते, आणि खूप जास्त केस फ्रीजी, ड्राय असे खूप जास्त, म्हणजे केसाचे प्रॉब्लेम आता पण आहेतच, खूप जास्त ड्राय आहेत म्हणजे केस। पण त्याची लेंथ थोडीशी वाढलेली आहे बऱ्यापैकी कानपूरला गेल्यापासून। तर आता इथे मी सोलापूरला आलेली आहे मम्मीकडे, तर इकडे आल्यावर पण आता केस असेच झालेले आहेत। तर मी काय विचार केलं, तर खालचे ना एवढे केस कट करायचे आहेत, म्हणजे थोडंसं शॉर्ट करू आपण, जेणेकरून आपले केस वगैरे छान दिसतील आणि थोडंसं स्टाईल पण करता येईल। आणि हे खालचे ना जे दोन म्हणजे डबल केस वगैरे आलेले आहेत, जे खूप जास्त खराब झालेले आहेत, ते कट करायचं आहे। तर आज तर मी हे तेल लावून मस्त अशी पोनीटेल घातलेली आहे, तर सॉरी वेणी घातलेली आहे। तर वेणीचे ना बघू शकता एवढी लेंथ झालेली आहे, पण अगोदर हे बिलकुल असं नव्हतं। थोडंसं 4-5 वेण्या पडायच्या आणि मग बो बांधलं की झालं, मग एवढंच केस होते, पण आता वाढलेले आहेत। पण थोडंसं ड्राय फ्रीजी झाल्यामुळे ना मला केस कट करायचे आहेत। पण आज तर मी ऑइलिंग वगैरे करून घेतले मस्तपैकी। आता उद्या म्हणजे आज संडे आहे, म्हणजे उद्या मंडे, तर उद्या मस्तपैकी हेअर वॉश वगैरे करून घेईल आणि मग हेअर कट करायचं आहे। तर ते हेअर कट कसं करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये। तर म्हटलं उद्या तर व्हिडिओ स्टार्ट करायला होईल नाही होईल ते समजणार नाही, तर आजच आपण स्टार्ट करूया। तर उद्या मी तुम्हाला दाखवते की कसं कट करणार आहे। आणि म्हणजे मी विचार करते की आपण थोडंसं यू कट मध्ये कट करूया, कारण स्टेप कट मला तर बिलकुल सूट होत नाही, कारण माझे केस ना असे एकदम काय म्हणतात एकदम असे फुगीर आहेत, आणि स्ट्रेट असते तर स्ट्रेट असते तर स्टेप कट छान दिसतं, पण असे खूप जास्त हेवी लुक देतं, त्याच्यामुळे ते बिलकुल छान दिसत नाही, आणि स्टेप्स तर बिलकुल दिसणारच नाही एवढे फ्रीजी केसमध्ये। तर असं आहे, म्हणून ना मी म्हटलं आपण फक्त स्ट्रेट कट नाही तर यू कट करूया। तर तुम्ही पण मला नक्कीच खाली सजेस्ट करा मी की कोणतं कट करू दे। तर आता मी उद्या कट करते, आणि उद्या पण काय काय होणार आहे तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा। हॅलो, तर ना संडेला व्लॉग मी इथे स्टार्ट केलं होतं, पण काल काय मला जमलंच नाही ते कंटिन्यू करण्यासाठी, आणि काल सोमवार पण होतं, पण हेअर वॉश वगैरे केलं नाही, त्याच्यामुळे मी काय हेअर कट केलं नव्हतं। पण आज मंगळवार आहे आणि मस्त असं मी हेअर वॉश केलेलं आहे, बघू शकता। तर हो, तर आता मम्मीचं थोडंसं काम वगैरे आहे, तर मम्मीला आता थोडीशी मी मदत करेन, आणि मग नंतर मग तुम्हाला देईल ट्युटोरियल। आणि चिनूचं पण हेअर कट करायचं बोलले, तर त्याचे पप्पा बोलले की नको आता, पण करायचं इच्छा आहे मला, कारण खूप जास्त केस पण वाढलेत आणि खूप जास्त कर्ली पण झालेले आहेत, आणि सर्दी पण झालेला आहे 2 दिवस झालं। असो, तर आता मी हेअर कट करतानाच डायरेक्टली व्हिडिओ स्टार्ट करते, चला भेटूया नंतर। पहिल्यानंतर मी छानपैकी इथे विचारून घेतलेला आहे, आणि खाली तुम्ही स्प्लिट एंड बघू शकता किती जास्त केस खराब झालेले आहेत, हे सगळे असे झालेले आहेत, त्याच्यामुळे ना मला हे कट करायचं आहे। तर मी आता सगळं विचारून घेतलेलं आहे, आता ह्याचे 2 पार्टिशन करूया आपण, म्हणजे असे 2 एकदम जे व्हिडिओमध्ये बघूनच ते अगोदर पण एकदा कट केले होते, तर आता पण तसंच करणार आहे। पण असं बाहेर जाऊन कट करायला मला बिलकुल नाही आवडत, कारण परत केस बिलकुल वाढत नाही, आणि आताच खूप गळत आहेत आणि तेव्हा पण जास्त गळतात, त्याच्यामुळे ना बाहेर बिलकुलच जाऊ वाटत नाही मला।
म्हणूनच मी आता घरातच कट करत आहे. तर बघूया आपण कसं होतंय कट वगैरे. तर आता मी इथे पोनीटेल बांधत आहे. असं काहीच बांधून घेतलं आहे. आणि माझे केस ऑलरेडी असे खूप काय म्हणतात, खूप फुगीर आणि फ्रीझी आहे. तर स्ट्रेट वगैरे नाही आहेत, खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे असं वाटतं. आता मी ऑइलिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे. बघू शकता माझं आता हे पुढेच ठेवणार आहे. नीट कोण करून घेऊया.
माझा हा फायनल लुक तुम्ही बघू शकता. तर पाठीमागून असं काहीसं दिसत आहे. तर एवढं छान झालेलं आहे. आणि ह्याला थोडंसं काहीतरी म्हणजे 1-2 केस असे वाढले होते, तर इकडे मामीने वगैरे कापलेले आहेत. तर असं काहीसं दिसत आहे. तर याचं फायनल लुक असं काहीसं आहे. फक्त मी कट केले आणि ते क्लचर लावले, तर असं काहीसं दिसत आहे. तर हेअर कट कसं झालं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही खाली बघू शकता, मग असे मी दाखवले होते किती स्प्लिट एंड्स होते. तर आता या केसांचं लुक असं काहीसं आहे. तर सगळे स्प्लिट एंड्स वगैरे सगळे रिमूव्ह झालेले आहेत. आणि हे माझेच केस आहेत. तर आता एवढे झालेले आहेत. तर एवढे होते पण ते काही उपयोग नव्हते, तर एवढे कट केलेले आहेत. तर असं आहे, स्ट्रेटनिंग वगैरे काहीच केलेलं नाहीये. तर आता मी मस्त असं ऑइलिंग वगैरे करते. आता ते ऑइलिंग कसं करणार आहे त्याचं पण मी सेपरेट व्हिडिओ बनवते. म्हणजे ॲलोवेरा वगैरे लावून थोडंसं केसांना ना मस्त असं मसाज करून घेते, म्हणजे उद्या सकाळी. तर तेही व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. तर ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा हेअरकट कसं वाटत आहे, तर चांगलं दिसत आहे का नाही, चांगलं झालं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.